नाही करत ना आपण पुढे पुढे पाठ आणि मागे सपाट असतो, कारण प्रॅक्टिस शिवाय नाहीये. हे जे आपल्याला जे रिझल्ट येणार आहे ते सगळं प्रॅक्टिसने येणार आहे. आपल्याला जसे आपण प्रॅक्टिस करू तसे आपल्याला रिझल्ट येणार आहे. जर प्रॅक्टिस नसेल तर आपल्याला फक्त ते छान वाटेल, चांगलं वाटेल, बरं वाटेल, पॉझिटिव्ह वाटेल बस. पण आपल्याला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपले स्वतःमधले किंवा लाईफ मधले, तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल ना तसं तसं बघा तुमच्या स्वतःमध्ये बदल व्हायला लागतो. तर आपल्याला काही असं पूर्ण वेळ देत बसायचं नाही. तुमच्या स्वतःचा 10% द्या तुम्ही. 24 तासामधून 10% तर देऊ शकता ना प्रॅक्टिससाठी. मग 10% किती आला? साधारण 2 तास. त्याच्यातून 5% द्या बरं दिवसभरातून. 1 तास तर देऊ शकता दिवसभराचा. सगळे 24 तास आहे त्याच्यापैकी 5% जरी आपण टाइम काढला तर 1 तास, सव्वा तास तर आपण देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये सव्वा तासामध्ये आपण आपल्या स्वतःची डायरी पेन घेऊन आपले ग्रॅटिट्यूड लिहायचे. जो चॅप्टर झाला त्याच्यामध्ये काय शिकायला मिळालंय, त्यात काय मला माझ्यासाठी काय मेसेज होता, हे सगळं आपण असं शांत बसून जर विचार करायला लागलो ना तर आपल्या एक एक लक्षात येईल रेकॉर्डिंग ऐकताना, किंवा अरे हे तर माझ्या ट्रिगर झालंच नाही, हे तर हो. तर कधी कधी आपल्यासाठी युनिव्हर्सल ना असे मेसेज पाठवत असतो मधून मधून. छोटे छोटे एक मेसेज येतात, क्लू येत असतात आणि त्या याच्यातून आपला आयडिया येत असते. मग जर ते आपल्या लक्षात यायला लागलं ना की हा मेसेज आपल्यासाठी आहे, तर त्याच्यावर आपल्याला काम करता येईल. नाहीतर मग आपल्याला आपल्या ब्रेकडाऊनवर जर काम करायचंय, ब्रेक थ्रू करायचे असतात गोष्टी, तर चॅप्टर वाईज काम करा. आणि सर मी आधी पण सांगितलेलं आहे की पहिले जे चॅप्टर आहे 12 चॅप्टर ते आपल्याला खूप महत्वाचे. येस. आणि आजचा चॅप्टर पण खूप महत्वाचा. चॅप्टर बघा, बुकची सिक्वेन्स कशी आलेली आहे, खूप भारी अशी बुकची सिक्वेन्स आहे. जर आपल्या लक्षात येईल, पहिल्या वेळेस आपल्या लक्षात येत नाही मॅजिक करताना. जसं आपण पहिल्या दिवशी काउंटर ब्रेसिंग केलं, बरोबर आहे ना. दुसऱ्या दिवशी मॅजिक रॉकचा आपण शिकलो, म्हणजे आपण दिवसाची सुरुवात एक केली चांगली पॉझिटिव्ह, परत शेवट आपण केला. तिसरा दिवस आपण बघितलं की आपले नातेसंबंध कसे करायचे आहे ना, आपले नातेवाईक पाहिजे नाते. आणि चौथा आता महत्वाचं काय की आपलं आरोग्य. किती लोकांना माहिती आपलं आरोग्य आपल्यासाठी सर्व काही आहे. रिलेशनशिप नंतर नात्याचा म्हणजे नात्यानंतर आपल्याला आरोग्याचा आलेला. असं का की आपण आपल्या नात्यांमध्ये चांगले हेल्दी असेल तर आपलं आरोग्य चांगलंच राहतं, आपण खुशच राहतो आहे ना. कधी घरात वातावरण चांगलं असलं, आपले सगळे हसत खेळत असलं, त्याचाही परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. पहिले आपल्याला तिथं हील करायचंय, सेकंड आपल्याला हील करायचंय की आपल्या स्वतःवर, आपल्या हेल्थवर. हेल्थ इज वेल्थ. किती जणांना माहिती हेल्थ इज वेल्थ? आपलं शरीर आपल्यासाठी 24 तास काम करतो. अशा काही यंत्रणा आहे शरीरामधल्या, त्या कितीतरी आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सेकंद काम करत असतं. आपले डायजेशन सिस्टीम झाली, किडनी झालं, लिव्हर झालं, हे झालं, ते झालं, सगळं. पण याची आपण काळजी कधी घ्यायला लागतो? कधी घ्यायला लागतो? काही प्रॉब्लेम आल्यावर. आपण बघतो ना भरपूर जण असे आहे की त्यांना डॉक्टरांनी सांगितलं मग फिरायला जा, मग ते फिरणं चालू करतात. डॉक्टरने सांगितलं जरा असं इकडे जाऊन जरा हे करत जा, मग ते करायला लागतं. पण तोपर्यंत आपण त्याची काळजी घ्या. हेअर फॉल व्हायला लागला की मग आपण लक्ष देतो, चला कुठलं तेल वापरूया, कुठलं शॅम्पू वापरूया. काही स्किनला ड्रायनेस आला तर मग आपण ते शोधतो. म्हणजे त्याच्या अगोदर आपण नाही करत. आपल्याला काहीतरी चॅलेंजेस यायला लागले तिथं की मग आपण त्याची काळजी घ्यायला तिकडे आपला फोकस जातो. बरोबर आहे ना. इतर वेळेला तर आपण फक्त गृहीत धरतो आणि कंप्लेंट करत असतो, माझं असंच आहे, माझं तसंच आहे. आपल्यालाही कळत नाही की आपण लहानपणापासून किती कंप्लेंट स्वतःविषयी केला आणि स्वतःला किती आपण स्वतःच निगेटिव्हिटी दिली, इतरांनी नाही. इतर कोणीही जबाबदार नाही आपल्या स्वतःसाठी, आपणच स्वतः जबाबदार आहे. आपणच खूप सारी निगेटिव्हिटी आपल्या स्वतःसाठी दिलेली, कळत न कळत. आपल्याला भले तेव्हा कळत नसेल की काय मॅजिक आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, पण आता आपल्याला कळायला लागलंय. आता आपल्याला इथून पुढे कळायला लागलं की आपलं शरीर कुठली भाषा समजतं आणि आपल्या शरीराला काय पाहिजे. आजच्या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहे, डायरी पेन सगळ्यांनी सोबत ठेवायचे आहे. आणि आजच्या टॉपिक मधून आपल्याला हे शिकायला मिळणार आहे की आपलं शरीर आहे ना, प्रेमाची भाषा त्याला खूप लवकर समजते. त्याला धन्यवादाची भाषा त्याला समजायला लागते, त्याला तारीफ आवडते, त्याला प्रेम कळतं है ना. जसं लहान मुलाला किंवा इतरांना असं वाटतं की चांगली चांगली तारीफ केली पाहिजे माझी, है ना. सिक्रेट मूवी मध्ये एक डायलॉग आहे, तारीफ किए तो क्या नहीं होता. ऐकला असेल है ना. तारीफ किए तो क्या नहीं होता. मग एक पती पत्नी की तारीफ करताय म्हणे तर ती सगळं काही करायला तयार असते. प्रत्येकाला तारीफ केली तर काय नाही होतं. मग आपले ऑर्गन्स, आपली बॉडी आपण ह्याच तारीफ करून आपण हील करू शकतो स्वतःला. पाहिजे तसं मॅजिकल हेल्प कर. मग सगळ्यांना मॅजिकल हेल्प पाहिजे स्वतःची. येस, आज आपण शिकूया आजचा टॉपिक. येस पूजा मॅडम, आजचं पीडीएफ ओपन करा.
तर त्याच्यासाठी वेळ काढायचा, वेळ द्यायचा आहे प्रत्येकाने. इतकं सुंदर तुम्हाला मिळतंय घरात, म्हणजे खरंच झूमवर आपण हे सगळं शिकू शकतो एका ठिकाणी बसून. तर हे खूप मोठं मॅजिक आहे. थोडासा व्ह्यू वाढवला, 200 करून टाका. एक आता इथं बॅग दिसतीये, स्टेटस्कोप दिसतोय आणि ऍपल दिसतंय, पाण्याचा ग्लास दिसतोय, है ना. म्हणजे असं डॉक्टरचं एक किट दिसतंय आणि हे दिसतंय, ऍपल दिसतंय, पाणी दिसतंय. मग आपण काय आहे, आपल्याला माहिती हेल्थ कशी चांगली राहते. एक चांगलं स्वच्छ पाणी पिलं की आपली हेल्थ चांगली राहते. आपण म्हणतो ना, डॉक्टर विचारतात आपल्याला, आजारी पडले डॉक्टरकडे आपण गेलो तर डॉक्टरांचा पहिला प्रश्न असतो, काही पाण्यात बदल झाला का तुमचा, काही खाण्यापिण्यात बदल झाला का. किती लोकांना असा डॉक्टरांनी प्रश्न विचारलेला आहे. खाण्यापिण्यात म्हणजे खाण्यात आणि पिण्यात बदल झाला का. म्हणजे आपल्याला काय कळतं की आपल्या खाण्यापिण्यात बदल झाला म्हणजे काही आपण आपल्या बॉडीला जे नको पाहिजे होते दिलं, काही टॉक्सिन्स दिलं, तर आपल्याला डॉक्टर विचारतात की हा हे तुम्ही खाल्लं मग याच्याने तुम्हाला चेंज झालं. मग इथे खाण्यापिण्याचं 2 सामान दिसतंय आणि स्टेथोस्कोप दिसतंय. मग एक खाणं पिणं जर आपण हेल करून ग्रॅटिट्यूड करून खायला शिकलो, किंवा आपण आपल्याला खाणं पिणंच आपलं चांगलं पाहिजे सगळ्यांना माहिती है ना. काही लोक चांगल्यातलं चांगलं खातात. काही उदाहरणं बघितली असेल तुम्ही की ते खूप स्वतःविषयी कॉन्शियस असतात. ड्राय फ्रूट खातात, हे खातात, फ्रुट्स खातात, सगळं त्यांचं वेळेवर असतं. पण तरी पण त्यांच्या बॉडीमध्ये भरपूर साऱ्या तक्रारी, भरपूर सारे प्रॉब्लेम असतात. का? कारण ते खाण्याविषयी ग्रॅटिट्यूड नसतात. फक्त द्यायचे स्वतःला एक कॉन्शियसनेसने ते लोकं खातात. पण ते असे हे नसतात की नाही का, प्रत्येक बॉडीसाठी किंवा त्यांच्याकडे कंप्लेंट्स भरपूर सारे असतात. तुम्ही जर तुमच्या नियर बाय एखाद्या व्यक्तीला सर्च केलं की तुमच्या लक्षात येईल की ह्या टाईपची व्यक्ती आहे की सगळं चांगल्यातलं चांगलं, मागातलं मागात आणून खाणार, तरी पण त्यांचे प्रॉब्लेम काय आहे. आणि काही लोक असे असतील की साधं सुंदर म्हणजे जसं मिळेल तसं खातात, पण चेहऱ्यावर हास्य, चेहरा मात्र तेजस, नाही का. साधंच वरण भात भाजी पोळी, कधी काही औषध त्यांना असं फारसं चांगलं मिळालं नसतं, पण तरी पण हेल्थमध्ये ते म्हणतात, मी आजपर्यंत एकही इंजेक्शन घेतलं नाही, मी आजपर्यंत काही डॉक्टरकडे गेले नाही. मग असे लोक का हे असतात ते आजच्या चॅप्टर मधून आपण शिकूया. येस, थोडस स्क्रॉल करायचंय. माईक माईक चालू करा तुम्ही. चौथा दिन, जादुई स्वास्थ्य। स्वास्थ्य ही सबसे बड़ी संपत्ति है। वर्जिल, रोमन कवि। येस, मग आता हे तर आपण सगळीकडे ऐकत आलो, हेल्थ इज वेल्थ, है ना. कितीतरी सुविचार. आणि हे करोनामध्ये जर जेवढं आपण शिकलो, इतकं कधी आयुष्यात नव्हतं शिकलो, हात धुवायला किंवा सगळ्याला हेल्थ बद्दल काय आहे. आणि तिथं आपल्याला ह्या वाक्याचा खरा अर्थ आपल्याला करोनाने दाखवलेला आहे. म्हणजे तिथं मर्सडीज असेल, BMW असेल किंवा काही तुमच्या घरात असू दे, तिथल्या तिथं पडलेलं होतं, त्याचं काही महत्व नव्हतं, ते झिरो होतो. ते असून सुद्धा आपण जाऊ शकत नव्हतो, आपल्याकडे पैसा असून पण आपण प्लेनने फिरू शकत नव्हतो, सगळं काही असूनही आपण ते तिथे एन्जॉय करू शकत नाही. तिथं फक्त आपल्याला पाहिजे होतं हेल्थ, आणि हेल्थ चांगली हेल्थ. आपण फक्त हे करत होतो की आपल्याला याच्यातून चांगलं आरोग्य आपलं चांगलं असलं पाहिजे. किती जर लोकांनी ते फील केलंय आणि तो मोठे मोठे अनुभव पण त्या लोकांनी तिथं घेतलेले आहेत. येस. स्वास्थ्य जीवन की सबसे कीमती वस्तु है, लेकिन यह भी सच है कि हम अपने स्वास्थ्य को जितना नजरअंदाज करते हैं, उतना किसी दूसरी चीज को नहीं करते। हम में से बहुत से लोगों का हाल तो यह होता है कि हम अपने स्वास्थ्य के बारे में तभी सोचते हैं जब हम इसे खो देते हैं। फिर हमें यह एहसास होता है, स्वास्थ्य के बिना हम कुछ भी नहीं है। आपल्याला माहिती की सगळ्यात आपल्या आज काही मौल्यवान आहे तर ते आपल्यासाठी हेल्थ आहे, आपलं आरोग्य आहे. आपण म्हणतो ना, जान आहे तो जहान आहे. किती जणांनी ऐकलंय, सर सलामत तो पगडी पचास. म्हणजे काय की आपल्याला खूप येतील कपडे घालायला, खूप मिळतील, औषध, सोनं नाणं सगळं मिळेल, पण कधी हे जर शरीर जर चांगलं असेल, हे जर चांगलं असेल, पण आपलं आहे ना, आपण याच्यासाठी काहीच म्हणजे सगळेच जण आपण की आपल्याला असं लहानपणापासून आपण ठरवलंच नाही, फीलच नाही केलं की आपण त्याला, जेव्हा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट शरीराचा अवयवाला आजार होतो किंवा होतो, तेव्हा ते अवेअरनेस होतात, तेव्हा त्या गोष्टीविषयी त्या डॉक्टरकडे विजिट, ते पर्सनल डॉक्टर, स्किनचं झालं की स्किनचा डॉक्टर, काही हेअरचं झालं हेअरचं, तेव्हा आपण तिथं म्हणजे लक्ष द्यायला लागतो. नाहीतर मग आपल्याला असंच आपण पडतो आणि आपल्याला कळायला लागतं की जेव्हा ती गमवायला लागतं ना, शेवटी आपण बघतो की म्हातारपणी, तेव्हा आपल्याला कळायला लागतं की स्वास्थ्याशिवाय तर आपण काहीच नाही. आपण स्वतः हेल्थ म्हणजे हेल्थ आपली नसेल तर आपण झिरो आहे असं आपल्याला कळायला लागतं. म्हणजे कुठलीच गोष्ट आपण पाहिजे जशी करू शकत नाही. एक इतालवी कहावत है,
जो हम में से कई लोगों के स्वास्थ्य की सच्चाई को उजागर करती है। जो अच्छे स्वास्थ्य का आनंद लेता है वह अमीर है, हालांकि उसे खुद यह बात पता नहीं होती है। दरअसल जब हमारा स्वास्थ्य अच्छा रहता है, तब हम अपने स्वास्थ्य के बारे में शायद ही कभी सोचते हैं। बहरहाल, अपने इन शब्दों की सच्चाई को तब महसूस किया होगा जब आपको सर्दी, खांसी या बुखार जैसी कोई छुटपुट बीमारी हो गई थी और आप बिस्तर पर पड़ गए थे। जब आप बीमार होते हैं, तो आप सिर्फ दोबारा स्वस्थ होना चाहते हैं। तब हमें स्वास्थ्य को दोबारा पाने से अधिक महत्वपूर्ण दूसरी कोई चीज नहीं दिखती। आता आपण असं म्हणता की याच्यात आपण म्हणतो ना की एखाद्याकडे जरी पैसा कमी जास्त असेल की नाही, तो जर खरं म्हणजे हेल्दी आहे आणि त्याचा चांगला आनंद घेऊ शकतो. आज बघतो आपण काही लोक उदाहरणं आहेत म्हणजे नाही का, अनिल कपूर आहेत किंवा अक्षय कुमार आहेत, असे 50-60 मध्ये पण तरी त्यांनी त्यांच्या हेल्थला मेंटेन केलं. काही लोक असे होते त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, पण त्यांनी लक्ष नाही दिलं ना, आज त्यांच्या चांगल्या हेल्थमुळे त्यांनी गमावून पण बसले किंवा काही-काही व्हीलचेअरवर, काही-काही बेडवरच त्यांचं आयुष्य. मग आपण काय म्हणतो, की खरा श्रीमंत कोण आहे, की जो त्याचा आनंद घेतोय चांगल्या ह्याचा, तो एक अमीर आहे. म्हणजे हेल्थ इज वेल्थ त्याच्याकडे खरी आहे. पण आपल्याला काय आहे ना, जेव्हा आपल्याला ती एखादा प्रॉब्लेम आला, मग तेव्हा आपल्याला काय वाटतं, आता इमॅजिन करा कधी लास्ट टाईम आपण आजारी पडलो होतो. हे मागचं मॅजिक बुक करताना मला खूप सर्दी आणि हे झाली होती. तसं आपण कधी आपल्याला आजारी पडलो, त्यावेळेला आपल्याला काय होतं, त्यावेळेला आपल्याला कुणाची काहीच ऐकून घ्यायची पण इच्छा होत नाही, काही खायची इच्छा होत नाही, काहीच नाही. आपल्याला एकच असतं, की आपल्याला बरं व्हायचं असतं, आपल्याला चांगलं व्हायचं असतं. तो म्हणजे परत आपण विचार करतो, की एकदम मी बरं झालं, की मग बघते. सगळं काही आपल्याला करायचं असतं, की नाही एकदा आराम करू, बरं होऊ. म्हणजे ते आपल्याला त्या व्यतिरिक्त तिथं काहीच आपली बॉडी जर साथ देत नसेल, तर मग कितीही तुमचा आवडीचा मूव्ही लागू द्या, कोणी तुमचे फ्रेंड येऊ द्या किंवा तुम्हाला काही असं कुठेही तुमचं मन लागत नाही. आपण अनुभव घेतला असेल, प्रत्येकाने घेतला असेल, की जेव्हा आपल्याला नाही का आपण असं पडल्याशिवाय नाही आपण म्हणतो पण बापरे मी तोंडात सुद्धा काही घातलं नाही किंवा मी काही खाल्लंही नाही, मी जागेच्या वरची उठली नाही, अशी आपली कधी कधी कंडिशन होत जाते. मग तेव्हा त्यावेळेला आपल्याला नको वाटतं, त्यावेळेस असं वाटतं की नाही आपलं आपलं फक्त आपण हे चांगलं बरं होऊ दे देवा, बाकीचं सगळं गेलं जिकडं तिकडं. येस. स्वास्थ्य जीवन का एक उपहार है। यह एक ऐसी चीज है जिसे आप पाते हैं और हर दिन पाते रहते हैं। स्वस्थ रहने के लिए हम और चाहे जो करे, अच्छी सेहत पाने के लिए आपको अपनी सेहत के लिए कृतज्ञ होना होता है। याद रखें, जिसके भी पास कृतज्ञता स्वास्थ्य के लिए है, उसे अधिक दिया जाएगा और वह समृद्ध होगा। जिसके पास कृतज्ञता स्वास्थ्य के लिए नहीं है, उसके पास जो है वह भी उससे ले लिया जाएगा। आता आपल्यासाठी हे गिफ्ट दिलंय आपल्याला युनिव्हर्सलनी किंवा आपल्या ज्या परमपितानी आपल्याला जे दिलंय, स्वास्थ्य जे दिलंय, आपण सगळे धडधाकट आहोत, चांगले आहोत, आपले हातपाय जर चांगले आहे, डोळे आहे, कान ऐकताय, सगळं जर आपण हेल्दी आहोत ना, तर हे गुरु आपल्याला एक प्रकारचं गिफ्ट आहे आपल्यासाठी. आणि ही गिफ्ट आहे ना एक मॅजिक सारखं आहे. म्हणजे मिरॅकल म्हणायला काही हरकत नाही. आपण जर आपल्या शरीराला नीट बघितलं ना, एकदम मिरॅकल आहे. आपण जे खातो ते शरीरात जातं, त्याचं सेल्स पर्यंत ते पोहोचतं. म्हणजे एकदा खाल्ल्यावर आपल्याला काही करायची गरज नाही. अशी परमेश्वराने रचना करून ठेवलेली, की म्हणजे एका वेळेला जर आपल्याला उलटंही लटकवलं, आहे ना, असं खाली डोकं वर पाय उलटं लटकवून जरी आपण रात्र पाहिलं, तर आपलं डायजेशन सिस्टम तरीही काम करेल आणि तरीही त्याच प्रोसेसने तिथे जाईल. म्हणजे रात्रंदिवस हे ऑर्गन्स आपल्यासाठी काम करतात. सगळे आपले जे आहे ते त्यांचं त्यांचं निरर्थक काम करतात. म्हणजे आपल्या सेवेमध्ये जर बघितलं ना, तर सगळं काही सिस्टीम हे आहे. पण याच्यामध्ये काय आहे, की आता याद लिहिलेलं आहे, की हा आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये ही लाईन आहे. हेल्थमध्ये, वेल्थमध्ये आणि आपल्या हॅपीनेसमध्ये प्रत्येक वेळेस ही लाईन येते, की जिसके पास है उसे अधिक दिया जाएगा और ज्याच्याकडे नाहीये, जे आहे ते पण घेतो. म्हणजे ज्याच्याकडे कृतज्ञता आहे, जो थँक्सफुल आहे, की परमेश्वरा तुम्हाला इतकं सुंदर स्वास्थ्य दिलंय, इतकं सगळं चांगलं दिलंय. त्यासाठी आपण थँक्सफुल जर केलं, तर आपल्याला ते अजून ते लोकं म्हणजे खुश लोकं असतात बघा, ते अजून खुश दिसतात. उदास लोकं थोड्याशा चिंगाऱ्याने ते उदास होतात. म्हणजे ज्याच्याकडे नसतेच ना, कृतज्ञताच नसते. मग कृतज्ञता जर तुमच्याकडे असेल किंवा मिळायला लागेल, तर ती कृतज्ञतामुळं आपल्या हेल्थ याच्यामध्ये आपण माइंड, बॉडी, सोल या तिन्ही लेव्हलला चांगलं स्वास्थ्य मिळवू शकतो ह्या प्रॅक्टिसने आपण. येस. ऐसे लोगों को जानते होंगे जिन्होंने एक स्वस्थ जीवन शैली का विकल्प चुना, लेकिन इसके बावजूद उन्होंने सेहत गंवा दी। आप जो सेहत पा रहे हैं, उसके एवज में धन्यवाद देना अनिवार्य है। जब आप अपनी सेहत के लिए कृतज्ञ होते हैं, तो आप न केवल अपने वर्तमान स्वास्थ्य को कायम
रख रहे हैं, बल्कि स्वास्थ्य के प्रवाह को बढ़ाने वाले जादू को भी गति दे रहे हैं। आप अपने स्वास्थ्य में तुरंत सुधार होते देखेंगे। छुटपुट दर्द, निशान, तिल या दाग धब्बे जादू से ओझल होने लगेंगे और आप अपनी ऊर्जा, स्फूर्ति तथा खुशी को उल्लेखनीय रूप से बढ़ते देखेंगे। आता प्रत्येकाला माहिती की आपलं हेल्थ आहे किंवा आपल्या सगळ्यांना माहिती की चांगलं हेल्थ ठेवायचे, आरोग्य आहे, हे आपण सगळं शिकतो. कितीतरी व्हॉट्सअपवर येतात, म्हणजे आपण ते चॉईस पण करतो. पण कधी कधी आपलं काय आहे ना, आपण परत दुर्लक्ष करतो आणि त्याला गमावून बसतो. आपण बघतोय की लोक काम करता करता, कष्ट करता करता 40 मध्येच असे दिसायला लागले की ते 60चे, 60 मध्येच ते 80चे, आणि तिथपर्यंत काही काही लोक पोहोचत पण नाही. कारण काय आहे की आपण त्याला कधी वेळच दिला नाही स्वतःसाठी किंवा याच्यासाठी, की सगळ्यात पहिले आपण प्रायोरिटी कशाला देतो? आपल्या घराला, आपला पैसा कमवणाऱ्याला, या सगळ्या गोष्टीला आपण देतो. आणि त्यामुळं काय होतं की आपला जो आहे स्वास्थ्य जे पाहिजे तसं आपलं राहत नाही, आणि तेच पैसे आपण बघतो किती लोक परत हॉस्पिटलमध्ये गेतात. मग ह्या प्रॅक्टिसनी काय होऊ शकतं जर आपण केलंय, तर छोटे छोटे तर तुमच्या हेल्थ होऊ शकता, आणि आपण सिक्रेट मूवी मध्ये बघितलं तर मिरॅकल सुद्धा होऊ शकता. छोट्या मोठ्या तर गोष्टी जसे तुमचे काही पेन असेल बॉडीमध्ये, त्याला पटकन आपण हील करू शकतो. एखादं निशाण असेल, डाग असतील, डोळ्याखाली सर्कल आलेले असतील, सुरकुत्या आलेल्या असेल, ह्या सगळ्या मॅजिकनी खूप लोकांचे अनुभव आहे, खूप खूप लोकांचे अनुभव आहे. आणि ऊर्जा आणि स्फूर्तीला तर आपण असं आणू शकतो, खुशीला असं फील करू शकतो की आपण जसं जादू चुटकी वाजवल्या वाजवल्या आपण ते पाहिजे ना, तशा प्रकारचं आपण ह्या प्रॅक्टिसनी काम करू शकतो, की आपला मूड आहे किंवा आपली परिस्थिती आहे ती आपण एकदम ट्रान्सफर करू शकतो, ह्या हेल्दी जर प्रॅक्टिस आपण करायला लागलो तो. येस. जैसा आप आगे आने वाले अभ्यास में सीखेंगे, अपने स्वास्थ्य के लिए कृतज्ञता के दैनिक अभ्यास से आप अपनी आंखों की रोशनी, सुनने की शक्ति और अपनी सभी इंद्रियों की कार्यक्षमता को बेहतर बना सकते हैं। साथ ही आप अपने पूरे शरीर की कार्यविधि को बेहतर बना सकते हैं। और यह सब जादू की तरह होता है। कृतज्ञता एक वैक्सीन है, एक विषहर है, एक रोगाणुरोधक है। जॉन हेनरी जोवेट, प्रेस्बाइटेरियन उपदेशक और लेखक। मग आपण आपल्याला जर आपण यांनी सांगितलं की पुढे जर जो अभ्यास आहे आणि तुम्ही जो जर शिकताल आणि आपण त्याची जर प्रॅक्टिस करू, तर आपण तुम्ही काय नाही करू शकत ह्या प्रॅक्टिसने, आणि काय तुमच्यामध्ये बदल नाही करू शकत. तुमच्या डोळ्याची जर तुमचं रोशनी असेल तिच्यामध्ये सुधार, कानाचं असेल त्याच्यामध्ये शक्ती, काही प्रॉब्लेम असेल ब्रेकडाऊन ते असेल, आपण ते सॉल्व्ह करू शकतो. आपले हात पाय पेन करतात, छोटे मोठे बिमारी असतात, ते सुद्धा आपण ह्या प्रॅक्टिसनी करू शकतो. म्हणजे आपल्या हेल्दी विषय म्हणजे कृतज्ञताच एक व्हॅक्सिन सारखी, म्हणजे ही जर व्हॅक्सिन आपण घेतली, आणि एक म्हणजे काही करत म्हणतो ना अँटीबायोटिक, जसं आपल्याला म्हणतो अँटीबायोटिक घेतो आपण किंवा आपण प्रोटेक्टेड प्रत्येक गोष्टीमध्ये राहतो, तर असं प्रोटेक्टेड सारखं आपलं हे प्रत्येक वेळेला जिथं पेन झाला तिथं आपण हील करून काढू शकतो. आपल्या प्रत्येक ऑर्गन्सला पाय डे बाय डे आपण बघतोय काही लोक आहे ना असे अँटी एजिंग दिसतात. काही लोक इतके असतात, जसं रेखा आहे, मालिनी आहे, त्यांचे किती एज आहे तरी पण ते किती सुंदर अँटी एजिंग दिसतात. त्यांना काय की स्वतःवर प्रेम करणं, स्वतःविषयी कृतज्ञ राहणं हे ऑलरेडी त्यांच्या आतमध्ये आहे. कुठं ना कुठे जर आपण बघितलं त्यांच्या बॅक स्टेजला, तर ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्यांच्याकडे ती ही वॅक्सिन आहे, आणि आपण पण आज याचं शिकणार आहोत. येस. जिस हद तक आप अपने स्वास्थ्य के लिए कृतज्ञ होते हैं, उसी हद तक आपका स्वास्थ्य जादुई रूप से बढ़ेगा। और जिस हद तक आप कृतज्ञ नहीं होते हैं, उस हद तक आपका स्वास्थ्य गिरेगा। गिरे हुए स्वास्थ्य के साथ जीने का अर्थ है कि आपकी ऊर्जा, स्फूर्ति, प्रतिरक्षण तंत्र, विचारों की स्पष्टता और आपके शरीर तथा मस्तिष्क का हर कार्य कमजोर होता है। आता आपण किती आपले लिमिटेशन आहे की आपण किती कृतज्ञ राहू शकतो. आपण जसं बघतो की आपल्या शरीराचे वेगवेगळे पार्ट आहे, वेगवेगळे अवयव आहे किंवा हे सगळ्या गोष्टीला आपल्या रूप आहे, किती सुंदर. मागच्या वेळेस पण सांगितलं का असे उदाहरणं आहे, तुम्ही जर बघितले व्हिडिओ, काही लोकांनी डोळ्याचा कलर चेंज केलेला आहे, स्वतःचा कलर चेंज केलेला आहे, म्हणजे त्यांची स्वतःच्या याच्यामध्ये त्यांनी हाईट सुद्धा वाढवली. म्हणजे पाहिजे त्या तुमच्या याच्यावर तुम्ही जशी प्रॅक्टिस करता, जसं तुम्ही त्याच्यासाठी ग्रेटफुल राहता, स्वतःला वजन कमी करणं किंवा तुमचं स्वतःसाठी मेंटेन करणं, स्वतःला पाहिजे तसं बघणं, ह्या ह्या फिलिंगनी आपण सगळं करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऊर्जा, स्फूर्ती, आपले विचाराची स्पष्टता, हे सगळं काही आहे की आपल्या मस्तिष्कचा विचार करून आपण सगळं कार्य आपण करू शकतो. येस. आप इसी वक्त अपने स्वास्थ्य की अवस्था को देखकर यह पता लगा सकते हैं कि आप इसकी खातिर कितने कृतज्ञ हैं। वैसे आपको हर दिन अद्भुत एहसास होना चाहिए।
यदि आप भारीपन महसूस करते हैं और जीवन सचमुच बोझ या मुश्किल जैसा लगता है, या आप अपनी उम्र से अधिक युवा महसूस नहीं करते हैं, तो समझ लीजिए कि आप कमतर स्वास्थ्य के साथ जी रहे हैं। स्फूर्ति की इस कमी का एक प्रमुख कारण है कृतज्ञता का न होना। वैसे यह सब बदलने वाला है, क्योंकि आप अपने शारीरिक स्वास्थ्य के लिए कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल करने जा रहे हैं। मग आपल्याला आपल्या आपल्या स्वतःसाठी जर आपल्याला हेल्थी व्हायचंय किंवा आपण स्वतःकडे आपण जर बघितलं नीट आरशामध्ये, तर आपण किती वेळ स्वतःसाठी देतो किंवा किती काळजी. मी एकाच पॉइंट मध्ये तुम्हाला सांगाल, जर तुम्हाला खरंच तुमचं स्वतःचं चेक करायचं, स्वतःवर किती प्रेम करता किंवा स्वतःविषयी किती तुम्ही कॉन्शियस आहात स्वतःचे, प्रत्येकाने आपले तळपाय बघा. तळपाय बघा आणि आपल्या पायांना बघा. तर ते किती हायजिनिक आहे किंवा किती तुम्ही हायजिनिक ठेवले. मग नख बघा, पाय बघा, पायाचे तळपाय बघा, है ना? किंवा ते कसे आपण मेंटेन ठेवले, त्याच्यावरून कळतं की आपण स्वतःवर किती प्रेम करतो. मग जर आपण तळपायाला आपल्या चांगलं ठेवू शकतो, तर आपण नक्कीच आपल्या पूर्ण बॉडीला चांगलं ठेवू शकतो. ठेवू शकतो ना? मग ते किती पर्सेंटेज मध्ये आपले तळपाय हेल्दी आहेत, आपण छान ठेवले, नेल पेंट लावून ठेवली आहे, नाही का? त्याला व्यवस्थित ठेवलंय. तर जर आपण तिथे जर आहे, तर आपलं पर्सनल हायजिनिक करायला लागतं आपल्याला. तर आपण आपल्या लक्षात येतं, की एखाद्या लेडीज जरी आपल्याला चेक करायचं असतं, आपण बघू शकतो, की एखाद्यांचे पाय किती स्वच्छ आहे. म्हणजे आपण छोट्या-छोट्या गोष्टी आहे ना, की अंघोळ करताना स्वच्छ करणं, स्वतःला घासणं किंवा ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण स्वतःसाठी करत असतो. मग त्याच्यावरून कळतं, की आपण आपलं वय 30 आहे ना, आपण जर 40 दिसतोय, तर मग आपण कुठेतरी त्याच्यासाठी टेकन फॉर ग्रँटेड नाही. जर आपण अँटी एजिंग दिसतोय, तर मग आपण त्याच्यासाठी ग्रेटफुल आहोत असं समजायला हरकत नाही. प्रत्येकाने मग आपला लेव्हल काय दर्जा, तर तो आपण आज चेक करू शकतो स्वतःला. येस. जादुई स्वास्थ्य का अभ्यास आपके शरीर के स्वास्थ्य के बारे में निम्न वाक्यों को पढ़ने से शुरू होता है। जब आप अपने शरीर के किसी खास अंग के लिए हर इटैलिक पंक्ति को पढ़े, तो आंखें बंद कर ले और मन ही मन इटैलिक लाइन को दोहराए। साथ ही शरीर के उस अंग के बारे में अधिकतम कृतज्ञता महसूस करें। याद रखें, जब आप इस बारे में सोचते हैं कि आप क्यों कृतज्ञ हैं, तो आपको अधिक गहरी कृतज्ञता महसूस करने में मदद मिलेगी। और आप जितनी गहराई से कृतज्ञता महसूस करते हैं, उतनी ही तेजी से आप अपने शरीर में अद्भुत परिणाम महसूस करेंगे और देखेंगे। आता आपण बघतो की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आपल्याला ताण, तणाव, टेन्शन, आपलं शरीर सांगतं आपल्याला की आपण किती स्ट्रेसमध्ये आहोत, किती ताणतणावामध्ये आहे. आपल्याला हेअर फॉल होत असेल, डोळ्याखाली आपण बघतो काही लेडीज आहेत, त्यांच्या पूर्ण काळं झालेलं असतं किंवा खूप सुरकुत्या आल्या असतात. 30 मध्ये, 25 मध्ये असे दिसायला लागतात किंवा असं वाटतं एखाद्याला बघून की खूप थकलेलं आहे आणि एखाद्याला 60 वर्षाची लेडीज असेल, तिला बघून असं वाटतं की नाही का खूप उत्साह वाटतो, छान वाटतं. मग हे जे आपले वेगवेगळे अंग आहे किंवा जे शरीर आहे, आपले फिलिंग कशा आहे ना, त्या फिलिंगच्या भाषा समजतात आणि त्याचा सगळ्या याच्यावर प्रत्येक सेल जे असतात त्या सेलवर परिणाम होत असतो. प्रत्येकाला म्हणजे तुम्ही स्वतःचं प्रत्येक गोष्ट जी आहे की आपल्याला बऱ्याच वेळेला होतं की आपले सगळे दात आहे 32 छान काम करताय, पण एकाच दातामध्ये जर काही दुखायला लागलं, पेन व्हायला लागलं, सगळं आपल्या बॉडीचं फोकस, सगळ्या माइंडचा फोकस आपल्या त्या दातावर येऊन लागतो आणि आपण दात दात करत असतो नाही का. परत सगळ्यांना सांगून दिवसभर पण 10 वेळेस तिथे हात ठेवून बापरे माझा दात दुखतोय, माझा दात दुखतोय. पण ते बाकीचे दात पण चांगले स्वस्त आहे किंवा आपलं त्याच्याकडे लक्षच जात नाही त्यावेळेला. कधी त्याच्या आधीचे चांगले काम करत होते इतक्या वर्ष, आपण तेही लक्ष दिले नाही. म्हणजे भरपूर वेळेस आपल्यामध्ये एखादी कमतरता असेल, तर आपलं सारखं तिथे लक्ष जातं आणि बाकीचे जे ग्रेटफुल राहण्यासारखे ऑर्गन्स त्याच्याकडे आपण कधी लक्ष देत नाही. येस. अपने पैरों के बारे में सोचें। वे आपके जीवन में परिवहन का प्रमुख जरिया है। उन सारी चीजों के बारे में सोचें जिनके लिए आप पैरों का इस्तेमाल करते हैं, जैसे संतुलन बनाना, खड़े होना, बैठना, व्यायाम करना, नाचना, सीढ़ियां चढ़ना, कार चलाना और सबसे बढ़कर पैदल चलने का चमत्कार। आपके पैर घर में चारों तरफ घूमने, बाथरूम जाने, किचन में जाकर पानी पीने और अपनी कार तक चलकर जाने में आपकी मदद करते हैं। आपके पैर स्टोर्स में घूमने, सड़क तक जाने, हवाई अड्डे पर टहलने और समुद्र तट पर घूमने में मदद करते हैं। चलने की काबिलियत हमें जीवन का आनंद लेने के लिए स्वतंत्र कर देती है। मेरे पैरों के लिए धन्यवाद कहें और सचमुच दिल में महसूस करें। येस. मग आता जर आपल्या पायांबद्दल आपण विचार करू शकतो. आपल्या पायांकडे बघा, पायांची बोटं बघा.
पंजे बघा, टाचा बघा, सगळं काही व्यवस्थित आहे ना, सगळं काही छान आहे ना, गुडघे बघा, पोटरे बघा, आपल्या पायांचा विचार करता पाय काय नाही करत आहे, आपल्याला जर सगळं काही करायचं असेल, आपले पाय धडधाकट असेल, पूर्ण बॉडीचं संतुलन जर हे करायचं झालं, आता जर मी म्हटलं सगळ्यांना उभे राहा, उभे राहतील, सगळ्यांना खाली बसा, बसतील, म्हणजे हे सगळं आपलं कोण करतंय? हे आपले पाय करताय. आणि हे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं काम कोण करतंय? पाय करताय. मग तो एक चमत्कारच आहे ना, आपण एका जागेहून दुसऱ्या जागी जातोय, आपण 1 किलोमीटर चालतोय, 4 किलोमीटर चालतोय. मागच्या वेळेला आम्ही 45 किलोमीटर वॉक केलं, आहे ना. त्यावेळेस मी एवढं लक्ष नाही दिलं, की चला आहे आपण करायचंय ते टार्गेट पूर्ण करायचं. पण आता मला आठवतंय ते 45 किलोमीटर वॉक कसं केलं आणि त्यावेळेला माझ्या पायांसाठी किती ग्रेटफुल मी राहायला पाहिजे. तर शक्य कशामुळे झालं? पायांमुळे झालं. मग आपले जे पाय आहे, मांड्या आहे, जर आपण विचार करतोय, सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याला जर आपण थँक म्हणतोय, एक चांगला हात फिरून नाही का लहान बाळासारखं आपण हे करून आपल्याला बाथरूममध्ये जायचंय, किचनमध्ये जायचं, आपण पटापट असं म्हणतो ना, हां, चांगलं असलं आपण म्हणतो एखादी बघा आता हिचं वय कमी आहे, चांगलं सासूबाई किंवा जुने लोकं म्हणतात, "आता बघ कसे टणटण उड्या मारतीये" किंवा आपण ऐकतोय किती मस्त आता चालू आहे. पण बघा आमच्यासारखं झाल्यावर मग गुडघे दुखायला लागतात, हे व्हायला लागतात, आपण लक्ष देत आहोत. असं असं होतं का? मग आत्तापासून जर आपण आहे, थँक राहिलो, आपण फिरायला जाऊ शकतो, डान्स करू शकतो, झुंबा करू शकतो, वर्कआउट करू शकतो. आपण पाहिजे ती गोष्ट आपल्या पायानुसार करू शकतो. परत त्याच्यामध्ये पायातले चैन, नेल पेंट हे सगळं घालून आपण त्याला फील पण करतोय, ग्रेटफुल पण फील करतो. तर आपल्या पायांसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जसं आपण जन्माला आलोय, जसं आपल्याला आई-वडिलांनी चालवणं शिकवलंय, तेव्हापासून आपण कधी विचार नाही केला, की इतकं सगळं हेल्प आहे. पण कधी जर लागलं, कधी काही झालं पायाला, तर मग आपलं तिथं परत लक्ष राहतं आणि आपण परत म्हणतो, की नाही माझ्या पायालाच हे लागलेलं आहे किंवा माझे गुडघे दुखतायत. खूप जणांचं ऐकत असतो आपण कंप्लेंट, की माझे गुडघे दुखतात, गुडघे दुखतात. मग आपण त्याला जर हील करायचं त्याला इतके दिवस गुडघ्याने आपल्याला सपोर्ट केला, इतका आपला भार उचललाय, त्यासाठी जर आपण त्याला थँक म्हटलो आणि फील करायला लागलो, तर आपण फील करू शकतो ती गोष्ट पण. येस. अपने हाथों के बारे में सोचें और विचार करें कि एक दिन में आप कितनी सारी चीजें उठाते हैं और पकड़ते हैं। आपके हाथ जीवन के प्रमुख औजार है और आप हर दिन उनका लगातार इस्तेमाल करते हैं। आपके हाथ लिखने, भोजन करने, फोन या कंप्यूटर का इस्तेमाल करने, शॉवर लेने, कपड़े पहनने, बाथरूम का इस्तेमाल करने, चीजें उठाने व पकड़ने और खुद के लिए हर काम करने में मदद करते हैं। हाथों का इस्तेमाल हाथों के इस्तेमाल के बिना आपको दूसरे लोगों पर निर्भर होना पड़ेगा कि वे आपके लिए चीजें करें। कहे, मेरी भुजाओं, हाथों और उंगलियों के लिए धन्यवाद। येस. किती सुंदर सांगितलंय आपल्या हातांविषयी. तर प्रत्येकाने आपले हात बघायचे, तळहात बघायचे, त्याच्यावरच्या रेषा, त्या कांड्या, पील, नसा बघायचे, हात बघायचे पूर्ण आणि खरंच त्यासाठी किती ग्रेटफुल होऊ शकतो आपण आपल्या हातांसाठी. तर आपण म्हटलेलं आहे, की बरेच जण म्हणतात पण किंवा सकाळी उठून आपल्याला म्हणायचं, "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्यते गोविंदम, प्रभाते करदर्शनम." म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपल्या करामध्ये लक्ष्मी बसते, आहे ना? करमध्ये सरस्वती बसली याचा खरा अर्थ आपण बघतो नमस्कार करतो तर हे दोन हात असे जोडले जातात. जोडले जातात ना? दोन हात एकमेकांना होतात आणि ते आपल्या हृदयाच्या जवळ त्याचाही नमस्कार होतो. थँक म्हणजे इतकं सगळं जे काही आहे, ताकद जी आहे ते आपल्या हातामध्ये म्हणजे तिथे सांगितलं की ते अवजार आहे आपले. अवजार काय आहे? आणि जास्त करून गृहिणीसाठी का अवजार आहे? आपल्याला मुलांसाठी खायला बनवायचंय त्याच्यासाठी हातच लागतात, है ना? बिना हाताचा बनवला असता आपण? ते आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे, घरातली प्रत्येक गोष्ट नीटनेट आपलं स्वतःचं घर आपण इतकं छान सजवतो. इथं हा फ्लॉवर पॉट पाहिजे, इथं देवघर छान पाहिजे, फुलं सगळे सजवायचे, इथं छान पाहिजे, साड्या नीटनेटके पाहिजे, इथून पाहिजे. मग या सगळ्या गोष्टीला आपले हात, बोटं सगळं व्यवस्थित लागतं आणि दिवसभर ते कधी नाही म्हणत नाही आपल्याला. जे करायचं आपण ऑर्डर देतो तसं माइंडने ते काम कर, असं पाहिजे ते उचलत असं. अशी अशी ताकद आपल्यामध्ये राहते. परवा एक रील आली होती ना, व्हायरल झाली. एका मुलीने एक रिक्षा, ऑटो होती ती पण उचलली. म्हणजे काय असतं, की जेव्हा ती ताकद येत असते आपल्या ह्याच्यामध्ये, आपण पण बघितलं, की आपण वेळेनुसार कितीतरी आपल्या तेवढी पॉवर पण नसती, पण आपण ती गोष्ट करून जातो, की जे हाताची ताकद मग एवढं उचलतो, घरामध्ये वस्तू इथून तिथे ठेवतो, तिथून तिथे ठेवतो. तर हे सगळे आपल्या हातामुळे शक्य होतं आणि सगळे आपण दिवसभर आता कॉम्प्युटर चालायचं, लॅपटॉप चालायचं, ते आपले चालूच असतं हात इकडून इकडं, इकडून इकडं. त्या गोष्टीत मोबाईल पण दिवसभर असा करायचं, ते एक बोट बिचारा फिरतच राहतं इकडं-तिकडं दिवसभर आहे ना. ते एका बोटाला बघितलं तर भरपूर जणांचे एका बोटाचेच मसल्स चांगले झाले असते. कारण त्याला दिवसभर काम आहे. काही जणांचं खाली करायचं, वर करायचं. बिचारे हात थकतच राहतात. मग अशा भरपूर गोष्टी आपण करत असतो नॉनस्टॉप.
आणि बरंच म्हणतो नाही खूप बोर होतंय, खूप असं होतंय, तसं होतंय. पण आपल्याला जर आपण फील केला, वेळ काढला आणि खरंच हे बघितलं, की आपण दिवसभर काही नाही करत आपले हात, पाय, मग त्याला ग्रेटफुल राहिलं तर आपल्याला किती छान वाटायला लागेल बघा. बोटं आहे, आपल्याला नेल पेंट लावली, छान अंगठ्या घातल्या, मस्त वाटायला लागतं, छान दिसायला लागतात. मग हे तुम्ही आपण एक फील करायचं, त्याला ग्रेटफुल फील करायचं. बांगड्या घालतो, ब्रासलेट घालतो, घड्याळ घालतो, नाही का? हातामध्ये. तर हे सगळ्या गोष्टीमुळे काय होतं आपल्याला छान वाटायला लागतं. आपण जर ह्या प्रत्येक गोष्टीला रोज धन्यवाद द्यायला लागलो, थँक यू म्हणायला लागलो, ते आपल्यासाठी अजून छान काम करतील. अजून ते नॉनस्टॉप आपल्यासाठी कितीतरी वर्ष काम करतील. येस. अपनी अद्भुत इंद्रियों के बारे में सोचें। जब भी आप कुछ खाते पीते हैं, स्वाद का इंद्रिय बोध आपको दिन में कई बार सुख पहुंचाता है। सर्दी में स्वाद की अनुभूति खोने के बाद आपको पता चलता है कि अगर भोजन या पेय पदार्थ में स्वाद न आए, तो खाने पीने का सारा आनंद चला जाता है। कहे, स्वाद की मेरी अद्भुत इंद्रिय के लिए धन्यवाद। सगळ्यांच्या जिभेला टेस्ट आहे. सगळ्यांना कळतं. सगळे हाँ। आपले कॉलवरचे खारट, आंबट, गोड है ना? सगळ्यांना कळतं. म्हणजे आपल्याकडे ती शक्ती आहे. आपल्याकडे ती इंद्रिय आहे, की आपण आपल्या ह्याच्याने स्वाद घेऊ शकतो. आपल्याला कळतं की हा याचा स्वाद असा आहे, तसा आहे. सर्दी झाल्यावर कळतं, की आपल्याला मग चवच लागेना, है ना? सर्दी हम्म. झाल्याची चवच कळेना. काय ते काय खाते ते कळत नाही. बरं नसल्यावर कळतंय, कडूच लागतंय, आंबटच लागतं. पण एक साऊथची मूव्ही बघा, मास्टर शेफ काहीतरी नावाने अशी मूव्ही आहे. आणि त्या मुलीला आहे ना, हे मास्टर शेफ अवॉर्ड घ्यायचा असेल, तिला जिंकायचं असेल, तिला व्हायचं. लहानपणापासून ती खूप आवड असते आणि ती मुलगी जेव्हा असते तेव्हा आणि ती खूप वेगवेगळ्या डिशेस शिकत असते आणि एक असा हे करताना तिचा ऍक्सिडेंट होतो आणि केमिकल कुठलं तरी ऍक्टिव्ह होतं, तर त्याच्याने तिचा स्वादच चालला जातो जिभेचा. आणि त्याच्यानंतर ती त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते आणि तरी पण ती जिंकते तिच्या याच्यावर, इच्छाशक्तीवर. पण तेव्हा तिला कळतं आणि त्या मूवी मध्ये दाखवलेलं आपल्यालाही कळतं ते बघताना, की स्वाद किती गरजेचा आहे. आणि खासकर ज्या फील्डमध्ये आहे, म्हणजे त्या मास्टर शेफच्याच याच्यामध्ये आहे, त्यांना ते खाऊन बघावंच लागतं, ते टेस्ट करावंच लागतं. त्याच्याशिवाय टेस्टिंग शिवाय त्यांचं पुढं करिअरच नाही. म्हणजे तिचं पूर्ण करिअर लावलेलं असतं. आणि आपण पण स्वयंपाक करतो ना, आपण बघतो की खारट आहे, थोडं टेस्ट करून बघतो, किंवा हे पाहुणे येणार असेल तर नाही हे व्यवस्थित झालंय, किंवा आपल्याला सगळं हे दिलेलं आहे, स्वाद दिलेला. मग ह्या स्वाद ही पण इंद्रियाची एक शक्ती आहे आणि ही अद्भुत शक्ती, हिला पण आपण थँक्यू म्हणणं गरजेचं आहे रोज. येस. गंध लेने की इंद्रियां आपको जीवन में व्याप्त सुंदर सुगंधों का अनुभव करने में समर्थ बनाती है। फूल, इत्र, साफ चादर व भोजन पकाने की गंध, जाड़े की रात में लकड़ी जलने की गंध, गर्मी के दिन में हवा, ताजी कटी घास और बारिश के बाद मिट्टी की गंध आदि। कहे, गंध की मेरी अद्भुत इंद्रिय के लिए धन्यवाद। मग आपल्याला हे जे आपण वास घेतो, वासाने आपल्याला कळतं की कुठली गोष्ट काय आहे. ही पण एक आपल्याला शक्ती दिलेली आहे परमात्माने. आपण बघा फ्रेश भाजीपाला आणला म्हणजे एखाद्या भाजीचा पण एक वास असतो. पालकचा, शेपूचा, प्रत्येकाचा पण एक वास असतो. आपल्याला कळतं की नाही वासाने फ्रेश आहे. कोथिंबीर आपण ताजी आणून बघितली, ताजी एक कोथिंबीर जर आणली तर किती छान वास येतो त्याचा. आपण अक्षरशः हातात जरी घेतली तर हाताला वास येतो. मग फुलं आपण हातात घेतली तर हाताला वास येतो. मग ही पण एक शक्ती आहे. जे आपल्याला चांगलं वाईट पण कळते. एका ठिकाणी आपल्याला वाटतं नाही तिथं चांगला वास नाही किंवा इथे नाही, आपल्याला ते होतं. मग असे वेगवेगळे सांगितलेले की आपल्याला इत्र आहे त्याचा वास आवडतो, फुलं आहे, आपल्याला एखादी भाजी आपण शिजायला टाकली आणि ती बनतीये, तर तिची एक फिलिंग येते, त्याचा एक वास येतो. घरातल्या लोकांनाही कळतं की हा आज काहीतरी चांगलं बनतंय हा. आपले मुलं म्हणतात की आज काय बनवती मम्मी, खूप छान वास येतोय. किंवा शेजारी इकडे तिकडे पण वास जातो, छान आहे. मग ते लाकडाचा वास असू द्या, नवीन नवीन पहिला पाऊस पडतो, ते एक मातीचा सुगंध असू द्या, आणि त्या त्या सुगंधाने मन किती प्रफुल्लित होतं ना. तो जर एखादा वास जर आपल्याला छान आला आणि फिलिंग यायला लागते, किती त्या वावची फिलिंग यायला लागली, मग ती पण किती मोठी शक्ती आपल्या इंद्रियांना दिलेली. जर बघा सर्दी झाली आपल्याला ते कळत नाही, किंवा आपल्याला त्यावेळेला कळतं तेव्हा कळतं. मग त्यासाठी पण ही पण एक शक्तीच आहे आपल्याला. ही पण अद्भुत शक्ती. त्यासाठी आपण त्या त्या शक्तीसाठी पण म्हणूया सगळेजण धन्यवाद. येस. यदि आपके पास स्पर्श की इंद्रिय न होती, तो आप कभी ठंडे और गर्म, कोमल और सख्त या चिकने व खुरदुरे के फर्क को नहीं जान ही पाते। आप कभी वस्तुओं को महसूस नहीं कर पाते या प्रेम को शारीरिक रूप से व्यक्त या हासिल नहीं कर पाते। आपके स्पर्श की इंद्रिया आपको अनुमति देती है कि आप अपने प्रियजनों को छुए, उनका आलिंगन करें या किसी का हाथ थामने के स्पर्श को महसूस करें, जो जीवन की सबसे कीमती चीजों में से एक है। कहे, स्पर्श की मेरी कीमती इंद्रिय के लिए धन्यवाद।
मग आपल्याला स्पर्श जे आहे, टचिंग जे फिलिंग आहेत, आपण टच करून बघा आपल्या बॉडीला थंड आहे, गरम आहे, कसं आपल्याला फील होतंय नाही का? आपण लहानपणी मी म्हणायचे की मला बरंच लहानपणी असं कधी-कधी असं छान मजा म्हणजे मजा वाटायची की थोडंसं आजारी पडलं किंवा शाळेला सुट्टी भेटेल किंवा आपल्याला अटेन्शन भेटेल. त्यासाठी पण असं आईला उगाच म्हणायचं, "बघ गं मला जरा ताप आहे का? बघ गं मला जरा गरम आहे का?" असं केलंय कधी कोणी? मी करायची अशी. "बघ गं मला जरा थोडंसं गरम वाटत." ते म्हणायचे, "नाही, नाही, काही नाही. काही आहे तसंच आहे." पण आपल्याला ते वाटायचं. म्हणजे हा स्पर्श आहे, हे जे आपल्याला आहे, एखादं चांगलं वाटतं. आपण भाज्या निवडताना पण काही जण बघा असं त्याचा स्पर्श करून घेतात, की हां, ही भेंडी आहे, ही कडक आहे किंवा एक प्रकारची भाजी आपण घेतो, त्याला आपल्या स्पर्शनी कळतं, की हे ताजं आहे का, फ्रेश आहे का किंवा कवळी आहे का, जास्त जाड आहे का, हे कळतं. आपल्याला लहान मुलांना आपण घेतो, आपले केसच आपण स्पर्श असलं, की तो किती कोमल आहे का, म्हणजे मऊ आहे का, हे स्पर्श कळतं. आपण आपल्या चेहऱ्यावर हात फिरवला, की आपल्याला फील होतं, की एक चांगल्या प्रकारचं फील होतं. ह्या स्पर्शाच्या इंद्रिय पण आपल्याला एक सुखदायी अनुभव देतात असं प्रत्येक वेळेला. आणि स्पर्शची जर इंद्रिय नसते, तर एकमेकांबद्दल फिलिंगच राहिलं नसतं किंवा भावनाच नसत्या राहिल्या दुसऱ्यांविषयी. तर मग ते वस्तूविषयी पण असू शकतं. आपण एखादी वस्तूला टच करतो, ती गुळगुळीत आहे, ती किती छान आहे. तसं आपला मॅजिक रॉकला आपण हातामध्ये घेतो, तर आपल्याला ते स्पर्शनी कळतं त्याच्या फिलिंग ते कळतं, की आपल्याला हा गुळगुळीत आहे, छान आहे, सॉफ्ट आहे. तर ते आपल्याला ती पण इंद्रिय एक शक्ती आहे. मग आपल्याला स्पर्श करायची ताकद दिली, तर त्या त्या ताकदसाठी पण आपण सगळे म्हणू शकतो आपण धन्यवाद. येस. अपनी आंखों के चमत्कार के बारे में सोचें, जो आपको अपने प्रियजनों व मित्रों के चेहरे देखने, छपी हुई पुस्तकें पढ़ने, अखबार तथा ईमेल पढ़ने, टेलीविजन देखने, प्राकृतिक सौंदर्य निहारने और सबसे अहम बात, जीवन भर रास्ता देखने में समर्थ बनाती है। बस 1 घंटे तक आंखों पर पट्टी बांधकर वह सब करने की कोशिश करें जो आप सामान्यतः करते हैं। इसके बाद आप अपनी आंखों की कद्र करने लगेंगे। कहे, मेरी आंखों के लिए धन्यवाद जो मुझे हर चीज देखने में समर्थ बनाती है। म्हणजे आपल्याला डोळे दिलेले परमेश्वराने बघण्यासाठी, ते डोळे इतके सुंदर डोळे आहे आपल्याला ते, की आपण सगळं काही बघू शकतो. आपली टीव्ही बघणं, आपण एकमेकांना आता बघतोय सध्या, आपण डोळ्यामुळेच बघतोय, आहे ना? आपले डोळे आहेत, आपण बघू शकतो. ज्यांचे व्हिडिओ चालू आहे ते दिसतायत, आहे ना? की एकमेकांना बघू शकतो. ते कशामुळे म्हणून बघू शकतो डोळ्यांना. मग पुस्तक वाचायचे, आपले पेपर वाचायचा, ईमेल आहे, सगळं काही प्राकृतिक इतकं सुंदर नदी, घरं, जे काही सुंदर-सुंदर प्राकृतिक आहे, ते सगळं आपल्याला कशामुळं दिसतं? ते डोळ्यांमुळं दिसतं. आणि जर आपल्याला त्यांनी सांगितलं डोळ्याची किंमत खरी जाणून घ्यायची असेल, तर 1 तास पट्टी बांधा आणि घरातले कामं करायला लागा सगळे. कोण-कोण तयार आहे? ट्राय करून बघा, आहे ना? की डोळ्यांना पण हे करायचं आणि पट्टी बांधायची आणि मग करायचं. जर आपण तसं करून बघितलं, आपल्याला खरंच कळेल की डोळे किती महत्त्वाचे आणि एखाद्या व्यक्तीला डोळेच नाही. आज आपण बघितलं आंबा कसा आहे, त्याचा कलर काय आहे, आपण बघितलेला. ते आंबा म्हटलं की आपल्याला लगेच इमेज आठवल. एक गोष्ट म्हटली, गुलाबाचं फूल कसं आहे म्हटलं, की आपल्याला डोक्यात इमेज कारण ते आपण बघितलेलं आहे. पण आपण जे जे बघितलेलं नाही, ते पटकन आपण ठरवू शकत नाही. फक्त आपला ती गोष्ट आहे, विश्वास असतो आहे. पण आपण सगळं आपल्या आई-वडिलांना, नातेवाईकांना बघत आलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला लगेच टच होतं. म्हणजे डोळ्यांनी जे बघतो, ते विजन लगेच आपल्याला आपल्या ब्रेनपर्यंत, हार्टपर्यंत त्याचं कनेक्शन पोहोचवण्याचं काम कोण करतात? डोळे करतात. मग त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना आपण रोजच्या रोज थँक म्हटलं पाहिजे. एवढ्या छान शक्तीसाठी. येस. अपने कानों के बारे में सोचें, जो बात करते समय आपको अपनी और दूसरों की आवाजें सुनने में समर्थ बनाते हैं, जिससे आपको बात करने में आसानी होती है। कानों और श्रवण शक्ति के बिना आप फोन का इस्तेमाल नहीं कर सकते, संगीत नहीं सुन सकते, रेडियो नहीं सुन सकते, अपने परिजनों की बातचीत नहीं सुन सकते, या आप अपने आसपास की दुनिया की आवाजें भी नहीं सुन सकते। कहे, मेरी सुनने की शक्ति के लिए धन्यवाद। येस, आपल्या कानावर हात ठेवा सगळेजणांनी. कानं इतके सुंदर आपले ऐकू शकतात. फील करा की आपल्याकडे काय शक्ती दिली. काही भरपूर लोकं असेल की त्यांना नाही कानाने ऐकायला पण येत नाही. आणि आपल्याला एवढं सगळा आवाज आहे, आपण ऐकू शकतो एकमेकांचं. कम्युनिकेशन जर आहे, आज फोन आला की पटकन आपण बोलतो. लांब कुठल्याही देशात असू दे त्या व्यक्तीला. म्युझिक ऐकायचंय आपल्याला ते कानाने ऐकतं. कान ऐकतात पण सुख कोणाला देतात? आपल्या माइंड, बॉडी, सोलला, आहे ना? आपल्याला एखादा मेसेज आहे, एखाद्या फोनवर बोललो, हे सगळ्या आपल्या कानामुळे आपले शक्य आहे. कानामुळे श्रवण करायचे, ज्ञान आपल्याला घ्यायचंय. आपल्याला जर ऐकून आपण ज्ञान घेत असतो. आपण हनुमान चालीसा म्हटली, ते म्हणतोय, ऐकतोय, श्रवण करतो म्हणजे काय की हे शक्तीच आहे ना आतमध्ये ग्रहण करायची. म्हणजे बाहेरून आउटरहून आतमध्ये जायची.
तर आपल्याला आपण म्हणतो की नाही आपल्याला दिवसभर चिमण्यांचा आवाज आला किंवा छान आवाज आला तर आपल्याला छान वाटायला लागतं सगळं. तर मग आपल्या सुनण्याच्या शक्तीला सुद्धा आपण म्हणायचंय थँक्यू. येस, माझ्या सुनण्याची ताकद मला दिली. ते एक हिंदी मूवी बघितला होता ना, एक जुना मूवी होता कुठला तर, ते दोघंही हिरोईन असतात, त्यांना बोलता आणि ऐकू येत नसतं. आणि ते त्यांना एक बाळ होतं आणि त्यांना असं वाटतं की या बाळाला पण ऐकू येत नाही काय, पण ते हे असतं खुळखुळ आणि त्याच्यात ते टाकलेलेच नसतं खडे. ते असे असे वाजवतात, ते बाळ काही मोमेंटच करत नाही. पण नंतर त्यांना शेवटी कळलं की खुळखुळ्यामध्ये ते दाणे हेच नाही टाकलेले, काही खडेच नाही. मग ते टाकताना वाजवताना तेव्हा त्यांना कळतं. म्हणजे त्या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे की ही ऐकायची शक्ती किती महत्वाची आहे. की मस्त मूवी आहे तो. काही काही गोष्टीमध्ये आपल्याला एक लाईफ लेसन असतात, शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात. येस, नेक्स्ट. और सबसे बड़ी बात, किसी भी इंद्रिय का इस्तेमाल मस्तिष्क के बिना असंभव है, जो 1 सेकंड में आपकी सारी इंद्रियों के 10 लाख से अधिक संदेशों को प्रोसेस करता है। यह दरअसल आपका मस्तिष्क ही है, जो आपको जीवन की अनुभूति तथा अनुभव पाने में मदद करता है। और संसार में ऐसी कोई कंप्यूटर तकनीक इजाद नहीं हुई है जो इससे टक्कर ले सके। कहे, मेरे मस्तिष्क और मेरे सुंदर मन के लिए धन्यवाद। असं तुम्ही बघितलंय का हो? असं कोणी ऐकलेलं आहे का? आपण बघितलंय एखाद्याला पाय नाही, आजकाल झालंय की एखाद्याला पाय नाही, 10-20 लाख रुपये टाकले की त्याला पाय मिळतो. बाहेरच्या देशातून वगैरे ते इम्पोर्ट करून पाय मिळतात. एखाद्याला हात नाही तर ती प्रोसेस आहे हात हे करायची. डोळे नाही तर डोळे डोनेट केले तर डोळे मिळतात, है ना. हार्ट पण इव्हन आपण प्लॅन केलेलं ऐकलेलं आहे, किडनी पण आपण प्लॅन केलेली ऐकलेली आहे. असे काही काही ऑर्गन्स विकत घेतात. जसं ते भरपूर आहे, मोठे लोक डोनेट करून ठेवतात किंवा स्वतःच हे करून ठेवतात की हे नॉमिनीसाठी हे पण करून ठेवतात की मला हे अवयंग आहे. पण ब्रेनच्या बाबतीमध्ये तसं आहे का? ब्रेनच्या बाबतीमध्ये आपण ऐकलेलं आहे का की काहीतरी डुप्लिकेट ब्रेन बनवू शकतो आणि परत तो प्लॅन्ट होऊ शकतो? नाही. म्हणजे ते हे ऑर्गन्स एक असं आहे ना की ते फक्त सगळ्यांना सेपरेट, म्हणजे आपण जर बघितलं ना, एक ब्रेन जे आपलं आहे, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड ज्याला म्हणतो, एक आपल्याला पिटाराच दिलेला आहे. म्हणजे एक मॅजिकचा सारखा आहे ना, ते सगळं काही आपलं ब्रेन जे आहे तेच करू शकतं, जे काही प्रोग्रामिंग आहे. आणि याला सायन्स त्याच्या पुढे अजून फेल आहे. कुठलेही कम्प्युटर किंवा सायंटिफिकने अजून ब्रेन नाही बनवलंय. बाकीचे पार्ट बनवलेले आपण ऐकले की हे आहे आर्टिफिशियल हात पाय वगैरे, पण ब्रेन अजून बनवलेलं नाही. येस, नेक्स्ट. उन खरबों कोशिकाओं के बारे में सोचे जो आपके स्वास्थ्य, शरीर और जीवन की खातिर सप्ताह में 7 दिन, दिन में 24 घंटे लगातार काम कर रही है। कहे, धन्यवाद कोशिकाओं, अपने जीवन को कायम रखने वाले अंगों के बारे में सोचे जो आपके शरीर में हर चीज की निरंतर सफाई और नवीनीकरण कर रहे हैं। इस तथ्य के बारे में भी विचार करें कि वे अपना सारा काम खुद ब खुद कर लेते हैं और आपको उसके बारे में जरा भी सोचना नहीं पड़ता है। कहे, शरीर के अंगों आदर्श तरीके से काम करने के लिए धन्यवाद। जरा विचार करा, आपलं एक शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये ज्या कोशिका आहे, म्हणजे अरबो खरबो अशा सेल्स आहे. सगळ्यांना माहिती आहे ना, आपल्या शरीरामध्ये कोशिका आहे आणि पेशी आहे. जसं म्हणतो लाल पेशी कमी झाल्या, पांढऱ्या पेशी कमी झाल्या, डॉक्टरनी हे खायला सांगितलं, ते खायला सांगितलं, चालू करतात ना तेव्हा लोक भरपूर. मग ह्या अरबो खरबो ज्या पेशी पेशी आहेत, सगळं स्वास्थ्य आपल्या इथं ठरलेलं आहे. पेशीवरून आपण ऑर्गन्स बनतात, ऑर्गन्स पासून मग आपलं शरीर बनतं. पण ह्या ज्या पेशी आहेत ह्या कशा अटेन्शन मध्ये राहतात. म्हणजे एखाद्या वेळेस आपण काहीतरी चुकीचं खाल्लं, आतमध्ये गेलं की त्यांना ते हेल्मेट घालून फायटर, म्हणजे असे वेगवेगळे युद्ध होतात ना, तसं वेगवेगळे युद्ध आपल्या शरीरामध्ये आतमध्ये ते रेडी असतात हे करायला. मग त्याच्यामध्ये अटेन्शन लगेच होतात त्या सेल्स आहे की एखादे बॅड बॅक्टेरिया थोडंफार जरी गेले शरीरामध्ये तर आपली बॉडी काय करते, आपल्या हे काय करतात, मेडिसिन खाण्याची गरज नाही. त्यावेळेस आपल्या शरीराला मेडिसिन खाण्याची पण गरज नसते. ह्या सेल्स लगेच तिथे उभ्या राहतात एक लीडर सारख्या, त्या फायटर सेल्स सोबत लढतात आणि परत आपल्या शरीराला परत त्याच्यावर कसं करता येईल, कसं करता येईल त्यासाठी नवीन. आणि प्रत्येक ट्रान्सपोर्टचं काम इकडे घेऊन जायचं, तिकडं या ऑर्गन्स पर्यंत करायचं, त्या ऑर्गन्स पर्यंत पोहोचायचं. आपलं एका नाही बघा ना, एक पार्ट आहे, नसा आहे, नख आहे, तिथपर्यंत अगदी या सगळ्या सेल्स पोहोचवण्याचं काम कर. म्हणजे किती मोठी यंत्रणा आणि काय तिथं डोकं असेल की आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे. जरा जाऊन बघा आतमध्ये, जर बघितला अशा अरबो खरबो सेल आहे त्या जर करायचं असेल तर किती मोठं मॅनेजमेंट त्याच्यासाठी आहे परमेश्वराने ते करून ठेवलेलं आहे. येस. लेकिन किसी भी इंद्रिय
तंत्र या हमारे शरीर के किसी अन्य अंग से अधिक चमत्कारी है आपका हृदय। आपका हृदय हर अंग के जीवन को नियंत्रित करता है, क्योंकि यह आपका हृदय ही है जो आपके शरीर के प्रत्येक तंत्र में जीवन को प्रवाहित करता रहता है। कहे, मेरे मजबूत और स्वस्थ हृदय के लिए धन्यवाद। येस, मग आपलं हृदय जे आहे ते पण इतकं युनिक आपल्याला दिलेलं आहे. आपण हृदय म्हणतो की असं जर आपण आता हात ठेवून आपण टच केलं, प्रत्येकाने आपला राईट हँड ठेवा हार्टवर आणि फील करा की हार्टबीट चालू आहे. आपण जर शांत बसलो असं डोळे झाकून, तर आपल्याला फील होतं की आपल्या हृदयावर, आणि काही जर एखादी घटना ऐकली, काही जर आपण पटकन घाबरलो की म्हणतो ना धडधड वाढली किंवा हे झालं, असं प्रत्येक जणाने फील केलंय. आपण जास्त खुश झाल्यावर पण आपल्याला फील होतं की ते म्हणजे हृदय काय करतं, सगळ्या याला एक म्हणजे मोठा एक मंत्री समजायचं आणि त्या बाकीच्या ऑर्गन्सला हे करणं, कमांड देणं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. म्हणजे ते जे ब्लड आहे ते सगळं शरीरामध्ये पोहोचवायचं, परत ते रिटर्न वापस घ्यायचं, ते खराब आलेलं ते फिल्टर करायचं. म्हणजे एक पाण्यासारखी फिल्टरची मशीन नाही का, ते परत वापस घेणार, परत असं करणार. त्याला 10-10, 20-20 लिटर जे आहे ते ब्लड परत संपत राहायचं, करायचं. पण ते आपल्यासाठी कधी कंप्लेंट करत नाही किंवा कधी असं म्हणत नाही की आज मला कंटाळा आला, उद्या करतो किंवा एक मिनिट थांबतो. नॉन स्टॉप हे आपल्यासाठी चालू आहे. म्हणजे किती आपण त्या हृदयासाठी ग्रेटफुल असणं गरजेचं आहे आणि किती त्यासाठी थँक्सफुल असणं गरजेचं आहे. तर आपल्या हृदयासाठी पण आपण म्हणू शकतो थँक यू माय हार्ट. येस. इसके बाद एक कागज या कार्ड ले और उस पर बड़े बड़े अक्षरों में लिखिए, स्वास्थ्य का उपहार मुझे जीवित रखता है। एक कागद घ्यायचा आहे आणि असं कार्ड कोणतं पण घेऊ शकता. त्याच्यावर लिहू लिहू शकता तुम्ही हिंदी, इंग्लिशमध्ये. जसं मी आता इंग्लिशमध्ये इथे लिहून ठेवलेलं माझ्या समोरच दिसतं. इंग्लिशमध्ये लिहिलं, द गिफ्ट ऑफ हेल्थ कीपिंग मी अलाइव्ह. म्हणजे की आरोग्याचे जे आपल्याला आहे, स्वास्थ्याचा उपहार आहे, आरोग्याच्या संपत्तीमुळेच मला जिवंत ठेवलेलं आहे. मग जर आपलं स्वास्थ्य नसेल आपण जिवंत राहू का? मग असं एक छोटं कार्ड घ्यायचे, असे व्हिजिटिंग कार्ड असेल त्या उलट्या साईडनं तसंही लिहू शकता तुम्ही. प्लेन असतं ना तिथं तेही लिहू शकता किंवा छोटेसे कार्ड मिळतात तिथेही तुम्ही लिहू शकता. तर हे आरोग्याची गुरुकुल्ली मला जिवंत ठेवत आहे. मला निरोगी शरीर माझं आहे जे त्याच्यामुळे मी जिवंत आहे. असं आपल्या भाषेत हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, स्वास्थ्य को ऊपर मुझे जीवित रखता, असं आपण लिहू शकतो. तर हे 2-3 ठिकाणी करू शकतो. मी किचनमध्ये आपण समोर बघतो तिथं एक ठिकाणी, बाथरूमला जातो तिथं किंवा बेसिंगच्या तिथं कुठेही करू शकतो. Yes. आज इस कार्ड को किसी ऐसी जगह रख दे जहां आप जानते हो कि उस स्थान पर आपकी नजर बार बार जाएगी। यदि आप किसी डेस्क पर काम करते हैं तो उस कार्ड को अपने ठीक सामने रख सकते हैं। यदि आप ड्राइवर हैं तो उसे अपनी कार या ट्रक में किसी ऐसी जगह रखें जहां आपको हर बार यह बार बार दिखता रहे। यदि आप अधिकतर समय घर पर रहते हैं तो इसे वॉश बेसिन के पास रख सकते हैं या फिर फोन के नजदीक भी रख सकते हैं। सार यह है कि किसी ऐसी जगह का चुनाव करें जहां आप अपने लिखे शब्दों को बारंबार देख सकते हो। मग आता हे का बनवायचं गरजेचं आहे? हे कार्ड का समोर ठेवायचं? आपलं माइंड असतं ना भरपूर भटकत असतं. आता सध्या कळालंय आपल्याला किती फील आहे, किती छान आहे, किती आपलं शरीर आहे. आजारी पडल्यावर आपल्याला कळतं, हेल्थ नसतं तर काहीच नाही. आपण लोक करोनामध्ये पण कळवले. पण करोना झालं त्यावेळेस लोक कसे होते, नंतर काय परत ते हात धुवायची सवय किती लोकांनी परत कंटिन्यू केली. कमी लोक असते नाही का, हेल्दी खायची किती लोकांनी सवय केली. तेवढ्या पुरतं लोक एकदम अवेअरनेस नाही का, म्हणजे डर का बिझनेस होता तेव्हा, असं घाबरून करत होतो आपण. पण प्रेमाच्या पोटी जर हे करायचं असलं, हा, ते भीती वेगळी आणि प्रेमाच्या पोटी जर हे करायचं असेल तर काय करायचं, एक कार्ड घ्यायचं आणि जिथं आपण सारखं सारखं जातो, मग आपण आरशात बघतो सकाळी उठल्यावर, है ना, त्या आरशामध्ये तुम्ही एक मार्कर पेनाने किंवा असं कार्ड घेऊन लिहून ठेवू शकता की आरोग्याच्या गुरुकिल्लीमुळं किंवा आरोग्याच्या खजानामुळं मी जिवंत आहे किंवा मी निरोगी आहे. निरोगी आरोग्यामुळेच मी जिवंत आहे. असं तुम्ही एक वाक्य बनवून तिथं हे करू शकता. किचन समोर आपण 1-1.5 तास तर सहज घालवतो ना सकाळ संध्याकाळ. तिथं समोर कार्ड आपण लावून देऊ शकतो. हे हे आपल्याला रिमाइंड करायचे, सारखं सारखं रिमाइंड करायचं. प्रॅक्टिस पटकन नसते होत ना. आपण सगळे नवीन प्रॅक्टिशनर असणार आहे. मग त्याच्यामुळे हे काय आज करू उद्या नाही करू, पण हे कार्ड जवळ ठेवायचे की याची परत परत आपल्याला दिसलं पाहिजे ना, आपल्याला ही जाणीव झाली पाहिजे की परत परत जाणीव झाली पाहिजे. त्या नाही का ते केजीएफ पिक्चर मध्ये तो गोळीचा तुकडा तसाच राहू देतो की नाही, मला पेन झालं पाहिजे, मला लक्षात आलं पाहिजे.
असे भरपूर जण आपण म्हणतो चाणक्याने ते चोटी तशीच ठेवली होती की मला लक्षात आलं पाहिजे वजन. मग तसं आपल्याला काय करायचं, आपलं एक ट्रिगर पॉईंट आपल्या लक्षात समोर दिसलं की आपल्याला लगेच आठवत, अरे मी आज हे ग्रॅटिट्यूड नाही केले. मग स्वयंपाक करता करता आपण करू शकतो प्रत्येक ऑर्गन्सला. आपण बाथरूम मध्ये लिहून ठेवलं तिथं आपण आंघोळ करता करता करू शकतो. सिंपल प्रॅक्टिस आहे, ते आपण कधीही कुठेही करू शकतो हळूहळू. येस. आज कम से कम 4 अवसरों पर अपने लिखे शब्दों को देखें और उन्हें एक बार में एक एक शब्द करके आहिस्ता आहिस्ता पढ़ें तथा स्वास्थ्य के उपहार के लिए अधिकतम कृतज्ञता महसूस करें। आता आपल्याला हे काय करायचंय, दिवसातून 3-4 वेळेस ही प्रॅक्टिस करायची. एकदम आपल्या लक्षात राहतं का सगळं? नाही. समजा फ्रीजवर तुम्ही लावून ठेवले, मग काही तुम्ही फ्रीजमध्ये 4दा 5दा काही घ्याल, तुम्हाला तिथं लक्षात दिसलं की लक्षात येईल. मग त्यावेळेस आपल्या प्रत्येक वेळेस एक एक ऑर्गन्सला म्हणू शकतो आपण. फ्रीज उघडायला गेलो तिथं हातांना, नंतर पायांना, असं एक एक आपली प्रॅक्टिस होत राहील. येस. अपने स्वास्थ्य के लिए कृतज्ञ होना स्वास्थ्य को कायम रखने का लिए अनिवार्य है। यह इस बात की गारंटी भी है कि स्वास्थ्य बेहतर होता रहेगा तथा ऊर्जा और जीवन के प्रति उत्साह में भी वृद्धि होती रहेगी। यदि कृतज्ञता का इस्तेमाल पारंपरिक दवाओं के साथ किया जाए तो हम एक स्वास्थ्य क्रांति होते हुए देखेंगे और लोगों के स्वास्थ्य लाभ का दर तथा चमत्कारों की संख्या पहले से कहीं अधिक बढ़ जाएगी। मग आपण जर आपल्याला हे केलं आणि आपल्याला आपण ही रोज प्रॅक्टिस केली, तर काय करू शकतो आपण, आपल्या स्वतःला हील करू शकतो. आपल्या स्वतःमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम तर आपण एकदम आपले गायब करू शकतो. आणि जसं आपल्याला सांगितलंय की आपल्याला माहिती आहे अद्रक आहे, अद्रकमध्ये काहीतरी चांगले गुण आहे, पण त्यालाच आपण ग्रेटफुल होऊन थँक्यू होऊन आपल्या बॉडीला ते मिळतंय, त्याला जर हे करायला गेलो आणि ते जर सगळं म्हणजे क्रांती म्हणजे काय, की आपल्याला पाहिजे तसंच वाचतं. सगळ्यांना माहिती आहे हेल्दी राहायला, चांगलं फिट राहायला, गोळ्या औषधी खायला कोणाला आवडत नाही है ना. आता असं आहे की चला डॉक्टरकडे जाऊन येऊ, जो 8 महिना झाला, 2 महिने झाले मी गेलेच नाही, चला डॉक्टरना जरा 1000-2000 रुपये देऊन, असं करतो का आपण? नाही करत ना. उगाच जातो का, मी 2 इंजेक्शन आज मारून येते जाऊन, असं होतं का कधी? नाही होत ना. आपण म्हणजे तिथे गरज नसताना म्हणजे आपल्या नाईलाजापोटी जातो. पण ही प्रॅक्टिस जर करायला लागलो आपण, तर आपण त्या पारंपरिक दवाई म्हणजे आपल्या ज्या घरातल्या गोष्टी आहे, आपण जे करत असतो नाही का, हळद आहे, हे आहे, सगळे अँटिबायोटिक आपल्या खाण्यामध्ये असतो. मग हे करत करत आपण हे 2 इंची जर केली तर आपले चमत्कारी हेल्थ आपली राहणार आहे. येस. जादुई अभ्यास क्रमांक 4। अभ्यास क्रमांक 1, अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाएं और एक से 1 से 3 तक के कदम दोहराए। लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, कागज या कार्ड पर ये शब्द लिखे, स्वास्थ्य का उपहार मुझे जीवित रखता है। 3, इस लिखे हुए कागज या कार्ड को उस जगह पर रखें जहां आपके इसे बार बार देखने की अधिकतम संभावना हो। 4, कम से कम 4 अवसरों पर इन शब्दों को आहिस्ता आहिस्ता पढ़े और स्वास्थ्य के अमूल्य उपहार के लिए अधिकतम कृतज्ञता महसूस करें। 5, आज रात सोने जाने से पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस. तर आजचं आपल्याला काय करायचंय, आपले 10 ग्रॅटिट्यूड लिहिणं तेच नाही सोडायचं, ते रोजच्या रोज लिहायचे. आता तुम्ही लिहिले किती नाही लिहिले, प्रत्येकाला आपलं आपलं हे करायचं की लिहिले. आता मी आज हेल्थचेच ग्रॅटिट्यूड लिहिले सकाळी. मला माहिती होतं आज हेल्थचा टॉपिक होता, तर पूर्ण जसं मी लिहिलं होतं, आय एम ग्रेटफुल फॉर माय डायजेशन सिस्टीम, कारण माझी डायजेशन सिस्टीम खूप छान आहे, पोट खूप साफ होतं, मी जे काही खाल्लं ते मला डायजेस्ट होतं आणि मी हेल्दी ऍक्टिव्ह राहते. मग मी माझ्या ब्रेनसाठी असे करत करत 10 ऑर्गनसाठी आज थँक्यू म्हटलं. उद्या अजून 10 त्याच्यात शोधू शकतो. असे दररोज आपण 10 हे करू शकतो आणि हे कार्ड बनवायचे आणि घरात ठेवायचे, आपल्या समोर दिसेल असं ठेवायचे किंवा मोबाईल वॉलपेपरला पण लावू शकतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं, आपल्या स्वतःसाठी ग्रेटफुल व्हायचंय. स्वतःला प्रत्येक गोष्टीला थँक्सफुल. मग तुमचा एखादा प्रॉब्लेम आहे, समजा एखाद्या ठिकाणी दुखतंय, समजा मान दुखतीये नाही का, किंवा हे दुखतंय, तर मग त्यासाठी पण थँक्यू म्हणायचं. त्याला पण हील करायचं आहे. त्यासाठी किती आपल्याला किती स्वप्न चांगलं आहे किंवा हेल्दी आहे, त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे.
बाकीचे जे चांगले ऑर्गन चालतायत त्याला पण थँक्यू म्हणायचं. समजा एखाद्याला ब्रेकडाऊन आलं तर त्याला थोडंसं बाजूला करून बाकीचे जे 5 अवयव निवडायचे आणि त्याला मग थँक्यू म्हणायचे. हात किती छान आहे, किती काम करतात, थँक्यू. म्हणजे डोळ्यांनी किती छान दिसतंय मला, थँक्यू. असे तुम्हाला जे चांगले चांगले वाटते त्याला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं. झोपेतून उठल्यावर एक प्रॅक्टिस रोजच करा ही प्रॅक्टिस, की स्वतःच्या अवयव किंवा बेस्ट वे की जेव्हा आपण अंघोळ करतो तेव्हा आपल्याकडे वेळ असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला अंघोळ पण आपली छान होत असती. ते आपण व्यवस्थित आहे. जसं आपण हातापायाला साबण लावतो त्यावेळेस म्हणू शकतो आपण की थँक्यू माझ्या हातांसाठी, पायांसाठी. जसं पाणी अंगावर जातंय, माझी निगेटिव्हिटी सगळी धुवून बाहेर पडतीये, माझं शरीर स्वच्छ होतंय. मग फेस वॉश लावता, साबण लावता तेव्हा तुम्ही थँक्यू म्हणू शकता. हेअर वॉश करता तेव्हा कानांना थँक्यू, ओठांना थँक्यू. तर सिंपल प्रॅक्टिस तेव्हा पण करू शकतो आपण अंघोळीच्या वेळेस. आणि उठल्या उठल्या पण करू शकतो की तुमच्या स्वतःच्या सगळ्यात पहिले की आपण जिवंत आहोत आहे ना, आज उठलोय सकाळी ते आपण जिवंत आहे. त्याच्याबद्दल आपण थँक्यू म्हणू शकतो परमेश्वराला की आज मला परत दिवस सकाळ बघायला मिळालेला आहे. मग यासाठी आपण प्रत्येक ऑर्गन्सला आपण थँक्यू म्हणू शकतो. दिवसभरातून स्वतःला बघायचं, आज प्रॅक्टिस करायचं आहे आणि स्वतःचे काय काय चांगले हेल्थ ऑर्गन्स आहेत ते लिहून काढायचे. रायटिंग मध्ये लिहून काढा, प्रॅक्टिस करून बघा. मग तुम्हाला बघा त्याच्यामध्ये कशी मजा वाटायला लागते आणि काय होते. 1 तास वेळ काढायचा, मस्त बसायचं, कोणते कोणते ऑर्गन चांगले काम करतायत, छान काम करताय, त्या सगळ्यांना लिहायचं आणि त्याला थँक्यू म्हणायचं. आलं लक्षात? आजची प्रॅक्टिस सोपं आहे ना?